स्टुडंट्स. आता पहा आपली कॉम्प्लेक्स नंबरचं नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते पाहू आपण. क्वेश्चन नंबर 5. आपलं 6th लेक्चर आहे, 6वं लेक्चर आहे कॉम्प्लेक्स नंबरचं. ओके, त्याच्यामुळे सगळं बेसिक गोष्टी आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या पाहिलेल्या आहेत. आता लेक्चर 6व्या लेक्चरमध्ये आपले 4 क्वेश्चन कंप्लीट झाले. पहा क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण आलो होतो, सगळे सम आपण सॉल्व्ह करून घेतले होते. आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पाहत आहे. show that -1 plus √3 bracket q is real number. हे शो करायचे. show that -1 plus √3 I ब्रॅकेटचं काय आपण q इज रिअल नंबर. आपल्याला हे काय करायचं, शो करायचं आहे. पण अति सोपं आहे, काय अवघड नाही. लक्ष द्या. आता हा नंबर आपल्याला रिअल नंबर आहे. रिअल नंबर म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये आय नसतो, त्याच्यामध्ये इमॅजिनरी नंबरचा पार्ट नसतो, आय नसतो, दॅट इज रिअल नंबर. बरोबर ना? ओके, म्हणजे आय टर्म आले पाहिजे. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करू काय होते बरोबर. ओके, आता पहा नंबर काय आपला सांगा. -1 plus √3i ब्रॅकेटचं काय म्हणू q. √3i ब्रॅकेटचं काय q. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला a plus b ब्रॅकेट q चा फॉर्म्युला माहिती आहे. a plus b ब्रॅकेट q काय आहे, aq plus 3a² b plus 3ab² plus b2. This is the formula of a plus b bracket q. ओके, त्या फॉर्म्युला सगळ्याचं काय होणार सांगा. -1 चं काय होणार आहे q प्लस 3 into -1 चा स्क्वेअर इंटू काय होणार आहे √3i. ओके, प्लस 3 into -1 into √3i ब्रॅकेटचं काय होणार आहे स्क्वेअर प्लस √3i ब्रॅकेटचं काय होणार q प्लस काय होणार bq. फॉर्म्युला सर्व सॉल्व्ह केले. -1 चा क्यूब काय होतो -1 प्लस -1 चा स्क्वेअर काय होतो +1. 3 into 1 into √3i बरोबर प्लस 3 into काय हे -1 आहे √3 चा स्क्वेअर काय होतो 3. √3 चा स्क्वेअर काय होतो 3. √3 चा स्क्वेअर होतो 3 आणि i चा स्क्वेअर काय होतो i² प्लस आता √3 चा पण क्यूब करायचा आणि i चा पण क्यूब करायचा. आता √3 चा क्यूब काय होतो बघा. √3 चा क्यूब म्हणजे √3 into √3 3 आणि काय आलं √3 म्हणजे काय आलं 3√3. ओके, आन्सर काय आलं बाळांनो 3√3. समजतंय का? √3 into √3 किती येणार √3 3 into √3 काय येणार 3 into √3 म्हणजे इथे काय येणार 3√3 काय येणार 3√3 into i into काय येणार i. आता पहा सिम्प्लिफाय करू. इथे काय येणार -1 प्लस 3 into 1 3 म्हणजे 3√3 into i. ओके ओके, आता मला सांगा i² ची व्हॅल्यू किती आहे -1 म्हणजे व्यवस्थित सॉल्व्ह करतो. पहा 3 into -1 into परत 3 आणि into परत -1. ओके, प्लस इथं 3√3 तशीच 3√3 i³ ची व्हॅल्यू काय सांगा मी शिकवतो तुम्हाला. i³ ची व्हॅल्यू असते -i³ ची व्हॅल्यू किती असते -. तुम्हाला शिकवले मी. i ची व्हॅल्यू काय असते, i ची व्हॅल्यू √(-1) i² ची व्हॅल्यू काय असते -1 आणि i³ ची व्हॅल्यू काय असते -i. हे तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये शिकवले. सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे काय -1 प्लस 3√3 into i. ओके, आता मायनस काय ना -1 into -1 प्लस 1 आणि 3 काय येणार आहे 9. इथे काय येणार आहे 9 आणि याचा आन्सर काय येणार आहे -3√3 into i. किती आहे -3√3 into i. आता प्लस 3√3i -3√3i गेट कॅन्सल. व्हॉट इज -1 plus 9 8. इज नथिंग. 8 बिलॉंग्स टू काय रिअल नंबर. हाय गाइस, i आहे का i? अरे i आहे का i? नाही, i याच्यात नाहीच आहे. मग आपला आन्सर काय आला 8. 8 इज व्हॉट रिअल नंबर. 8 बिलॉंग्स टू रिअल नंबर. ही व्हॅल्यू काय शो दॅट -1 plus √3 ब्रॅकेट इज रिअल नंबर. दिस इज रिअल नंबर. हे काय झालं आपलं प्रूव्ह झालं. लक्षात आलं सगळ्यांच्या. अतिशय सोपे, काहीच अवघड नाही.
अतिशय म्हणजे अतिशय होते. आलं लक्षात? दॅट इज क्वेश्चन नंबर 5. प्रश्न बघून घ्या. ओके, नेक्स्ट आहे आपण, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 अतिशय सोपा आहे तो पण. पाय मी रफ करतो, सगळ्यांना समजलंच असेल मला असं वाटतं, कारण की आपला आन्सर काय आला त्याच्यामध्ये आय नाही आला, 8 आला. 8 बिलॉंग्स टू दॅट इज रिअल. ओके, क्वेश्चन नंबर 6 पाहू आपण. आता पहा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 plus 2 upon I raised to 6 minus I raised to 7. I raised to 6 minus I raised to 7. 1 plus I raised to 11. 1 plus I raised to 11. याची व्हॅल्यू शोधायची पहा आपल्याला. याचं सोपं एक्झाम्पल काय आहे, याचं सिम्प्लिफिकेशन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, सिम्प्लिफाय करा, काय आन्सर येतं ते बघा. म्हणजे काय आपण 3 plus 2 upon I, 3 plus 2 upon I, इथे काय I raised to 6 minus I raised to 7 and 1 plus I raised to 11. ओके, आता मी एक काम करतो, कधी पण तुम्हाला एक सांगतो, कधी पण डिवाइड बाय आय असेल एक पॅटर्न, डिवाइड बाय आय असेल, डिवाइड बाय आय असं बघा, ही एक टर्म तिथं सिम्प्लिफाय करायचं असेल त्याला आय ने मल्टिप्लाय आय ने डिवाइड करायचं. काय करायचं मला, आय ने मल्टिप्लाय आणि आय ने डिवाइड करायचं. हे काय लक्षात ठेवा. मग इथे काय म्हणतो आता 3 plus 2 upon I इंटू आय केलं डिवाइड बाय आय केलं, म्हणजे जरा सिम्प्लिफाय होतं, त्याशिवाय होत नाही. तर आय रेज टू 6 ऑड आहे का इव्हन आहे, इव्हन आहे. मग आय स्क्वेअरचा किती होतो, आय स्क्वेअरचा क्यूब, आय स्क्वेअरचा काय होतं, बिंदूने इंडेक्स मल्टिप्लिकेशन मायनस. आता आय रेज टू 7 आहे, तिथे काय बनवलं, आय रेज टू 7 ऑड आहे ना, एक आय बाजूला काढायचं, काल शिकवलं होतं तुम्हाला. मायनस इथे काय म्हणा, आय रेज टू 6 इंटू आय म्हणा. बेस सेम असं इंडेक्स शिकावं, ॲडिशन 6 plus 1 काय म्हणते 7. कळते का, मी काय वेगळं केलेलं नाही, सगळं तुम्हाला माहिती आहे बेसिक गोष्टी. ओके, इथे काय 1 plus आय रेज टू 11 मग काय ना आय रेज टू 10 इंटू आय रेज टू 10 इंटू आय. ओके, मग आता 3 plus 2 into I 2I I into I square I into I square. I square ची व्हॅल्यू काय, I square ची व्हॅल्यू -1 -1 चे काय होणार आहे क्यूब. I raised to 6 मी कसं करणार, इथे केलं तसंच I square ब्रॅकेटचं काय करणार क्यूब इंटू काय करणार I, आणि तर 1 plus I raised to 10 कशी करणार, I square raised to the power काय करणार 5 5 दुने 10 आणि इंटू काय बनवणार, इंटू काय बनवणार. आता बघा 3, आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवाइड बाय -1 मी इथे डायरेक्ट घ्यायची नाही, काय करतो बदलतो, म्हणजे 3 मायनस काय होणार आहे 2i, 3 मायनस काय होणार 2i. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1, मग काय 3 मायनस 2i. नंतर इथं -1 चा क्यूब, -1 चा काय क्यूब काय होणार आहे -1. नंतर मायनस इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 चा काय करायचं क्यूब इंटू काय केलं आय. नंतर 1 plus इथे काय होणार -1 रेस्ट टू द पॉवर काय होणार 5 इंटू काय होणार आहे 5. ओके, नंतर बघा 3 minus 2i 3 minus 2i. नंतर -1 चा क्यूब किती होतो, -1 चा क्यूब -1, तर मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे -1 आणि इथे काय होणार प्लस, -1 चा क्यूब काय होतो मायनस मायनस काय होणार प्लस 1 into i काय होणार डायरेक्ट i. नंतर इथं -1 रेस्ट टू 5 ऑड आहे ना, याचं उत्तर काय होतं मायनस, म्हणजे काय होणार 1 minus i. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, या सगळ्यांचं काय करायचं मला मल्टिप्लिकेशन, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो मी, नंतर याचं मल्टिप्लिकेशन करतो. पहिले हे दोघांचं करतो, प्लस डबल घालायचं
आता मल्टिप्लिकेशन करताना मग 3 इंटू -1 पहिला दोन ब्रॅकेटचे करतो. 3 इंटू -1 किती येतो -3. आता 3 इंटू I काय येतो +3I काय येतो +3I. नंतर -2I इंटू -1 +2I काय येतो +2I. नंतर -2I इंटू I दॅट इज -2I² काय येतो -2I². हे तर पहिलं दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि दुसरा ब्रॅकेट कसा दुसरा ब्रॅकेट काय 1 - दुसरा ब्रॅकेट काय 1 - I. समजतं इतकं सोपं आहे. आता इथे बघा हे -3 तसे 3I + 2I काय येणार आहे 5I. किती येणार आहे 5I. आणि I² ची व्हॅल्यू किती I² ची व्हॅल्यू -1 इथे काय येणार +2. ओके आणि 1 - I. द -3 + 1 किती +2 किती येणार आहे -1 प्लस काय येणार आहे 5I प्लस काय येणार 5I किती येणार 1 - I काय येणार आहे 1 - I. नंतर आता परत हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे -1 इंटू +1 -1 -1 इंटू -I काय येणार आहे +I. 5I इंटू 1 काय येणार आहे 5I इथे काय -5I² -5I². ओके मग इथं -1 तसंच 5I + I किती येणार आहे 6I किती येणार 6I. I² ची व्हॅल्यू काय येते -1 म्हणजे काय येणार +5. 5 - 1 किती येतो 4 + 6I. This is our answer 4 + 6I. म्हणजे याची व्हॅल्यू काय येते 4 + 6. लक्षात येते इतकं सोपं आहे. येते लक्षात अतिशय म्हणजे अतिशय सोपं. हे मी पूर्ण सिम्प्लिफाय केलं आणि त्याचा आन्सर काय आला फायनल 4 + 6I. आन्सर काय आला म्हणतो 4 + 6I. आलं लक्षात. आता पहा नेक्स्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज द इव्हॅल्युएट द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 7 आहे. व्यवस्थित बघून घ्या क्वेश्चन नंबर आपल्याला 7 सॉल्व करायचा आता. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. ओके पहा आता क्वेश्चन नंबर 7. Question number 7. Question number 7. Evaluate the following. Evaluate the following. जे दिलेले आहे फाइंड आउट करा, व्हॅल्यू फाइंड आउट करा. पहिलं एक्झाम्पल आहे I⁵35. दुसरं एक्झाम्पल आहे I⁵888. तिसरं एक्झाम्पल आहे I⁵93. चौथं एक्झाम्पल आहे I⁴116. नेक्स्ट आहे I⁴403. नंतर आहे 1/. अब पहले एवढी सॉल्व करू म्हणजे दुसरी फर्स्ट ही सॉल्व करू. आता मला सांगा ह्याच्या इंडेक्स आहेत कोणकोणते इंडेक्स आहेत ते फाइंड आउट करायचे. अतिशय सोपं काम आहे. तुम्हाला आधी पण सांगितलं एवढं चेक करायचं ऑड आहे का इव्हन. ओके काय चेक करायचं मला ऑड आहे का इव्हन. मला सांगितलं ऑड आहे का इव्हन. ऑड आहे. याच्या कमी कोण आहे 34 म्हणजे I⁴34 इंटू काय म्हणतो I इंटू काय म्हणतो 34 किती दुने 34 17 दुने 34 17 दुने 34 17 2 जा 34 म्हणजे I² चा किती तुम्हाला 17 इंटू काय आलं I² चा किती तो 17. I² ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे पार्ट आहे सगळ्यात -1 किती बनवतो -1 म्हणजे -1 चा पॉवर किती झाला 17 आणि इंटू R. तर -1 चा ऑड आहे का इव्हन आहे ऑड नाही तर काय तर मायनस नाही तर आलं मायनस किती आलं मायनस. व्हॉट इज I⁵35 मायनस. लक्षात आलं. इथं बघा ऑड आहे का इव्हन आहे इव्हनचं काम एकदम सोपं आहे. किती दुने 888 888 4 4 4 2 जा 888 म्हणजे I² चा काय म्हणा I² चा डायरेक्ट 4 4 4 ऑड आहे का इव्हन आहे किंवा -1 व्हॅल्यू I² ची. I² ची व्हॅल्यू काय -1 चा 4 4 4 -1 चा ऑड आहे का इव्हन आहे
इवन म्हणजे होतं काय तर प्लस काय तर बाळा +1 93 ऑड आहे म्हणजे ऑड आहे याच्यापेक्षा कमी काय 92 म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू सॉरी I raised to the power 92 इंटू काय करायला लागेल I इंटू काय करायला लागेल तर 92 किती दूर आहे 92 म्हणजे किती दूर आहे 92 दॅट इज 46 into 2 that is 92 म्हणजे I raised to 2 raised to the power 46 बघा साईडने 12 हातचा आलाय 4 गुण 8 ने 9 आणि इंटू काय I बरोबर I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 चा पॉवर काय 46 इंटू काय ते I ऑड आहे इवन आहे इवन म्हणजे होतं काय ना +1 म्हणजे 1 इंटू I म्हणजेच काय म्हणतो 1 इंटू I म्हणजेच काय म्हणतो I येते लक्षात नंतर 116 सेम प्रोसिजर म्हणजे I स्क्वेअर चा किती पॉवर आहे 116 बरोबर ना बे म्हणजे 10 बे 16 58 -1 चा काय आहे 58 -1 चा 58 काय येतो +1 किती येतो +1 इवन आहे ना +1 403 I raised to the power काय ना 402 इंटू काय झाले I इंटू काय झाले मग आता 402 याला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे I स्क्वेअर आणि इंडेक्स काय झाले 2 डिवाइड बे 2 ने 4 बे 0 0 बे 1 इंटू काय I मी तर I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 चा काय 201 इंटू काय बनवू I 201 ऑड आहे इवन आहे ऑड सूत्र काय तरी मी मायनस म्हणजे -1 into I that is equal to minus. These are the examples. आता पुढची पण घेणार आहे आपण हे अतिशय सोपं आहे याचं सिम्प्लिफिकेशन केले I -1 +1 जे काही येते ओके म्हणजे किती पण मोठा इंडेक्स असू दे काही फरक पडत नाही व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे I ची व्हॅल्यू √(-1) I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 I क्यूब ची व्हॅल्यू -1 हे व्हॅल्यू सगळे माहित पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळे सब काय करतात सॉल्व करता येतं लक्षात तुमच्या आता नेक्स्ट काय करायचं बघू आपण अजून लक्ष द्या आता पहा कुठले एक्झाम्पल चेक करू नेक्स्ट आहे पहा 1 upon I raised to 50 1 upon I raised to 58 नंतर आहे I raised to -888 I raised to -888 नंतर आहे I raised to 30 plus I raised to 40 I raised to 50 I raised to 60 ओके किती सोपं आहे पहा ए टेन्शन नाही घ्यायचं 1 upon 58 काय I स्क्वेअर चा किती आहे I स्क्वेअर चा किती 2 गुणे 4 2 9 18 29 दुणे 58 बरोबर आहे ओके नंतर 1 upon I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय -1 चा काय पॉवर 29 -1 चा 29 -1 that is -1 आता I raised to the power -888 I raised to the power -888 आता हे मायनस असेल तर याचं असं आपण लिहू शकतो I raised to 888 आणि खालचं वरती केलं तर इंडेक्स काय होतं मायनस वरचं खाल्लं तर काय होतं म्हणजे चेंज होतं वरचं खालचं वरती केलं वरचं खाल्लं तर तुम्हाला बेसिक माहिती प्लस करून येतं इंडेक्स मग 1 upon I स्क्वेअरचं काय केलं 444 1 upon -1 चं काय 444 that is 1 upon 1 that is इतकं सोपं आहे आणि हे बेसिक मेथड निघालायचं इथं I स्क्वेअरचं किती येणार आहे 50 I स्क्वेअरचं काय येणार आहे 15 दुणे 30 20 दुणे 40 I स्क्वेअरचं 25 दुणे 50 I स्क्वेअरचं 30 दुणे 60 30 दुणे 60 25 दुणे 50 20 दुणे 40 15 दुणे 30 म्हणजे -1 चा पॉवर काय आला 50 प्लस -1 चा पॉवर काय आला 20 प्लस -1 चा पॉवर काय आला 25 प्लस -1 चा पॉवर काय आला 30 मग -1 चा ऑड आहे इवन आहे ऑड तर काय -1 इवन +1 ऑड -1 इवन इथं काय आहे +1 +1 -1 +1 -1 गेट त्यांचं आन्सर झालं इतकं सोपं आहे व्यवस्थित समजून घ्या मी काय काय केलं
याचा आन्सर काय आलं इज इक्वल टू काय आलं 0. ओके पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे that is show that that is question number 8 I will show that 1 plus I raised to 10 plus I raised to 20 plus I raised to 30 is real number. म्हणजे हा रियल नंबर आहे. शो दॅट 1 plus I raised to 10 plus I raised to 20 plus I raised to 30 is real number. हे आपल्याला शो करायचं लेट. आन्सर पहा लेट. नंबर काय आपला 1 plus I raised to 10 plus I raised to 20 plus I raised to काय बनणार 30. 1 plus I raised to 10 काय करणार I square चं काय करणार 5. इथं I square चं काय करणार 10. इथं I square चं काय करणार 30. 1 plus इथं -1 चा पावर काय येणार 5 -1 चा पावर काय येणार 10 -1 चा पावर काय येणार 30. म्हणजे 1 -1 चा ऑड आहे -1 इवन आहे +1 हा पण इवन आहे +1 +1 -1 गेट कॅन्सल 1 + 1 काय येणार 2 आणि 2 बिलॉंग्स टू रियल नंबर. I ची व्हॅल्यू देत नाही. 2 काय आपण 2 काय सांगा 2 इज अ रियल नंबर. इतकं सोपं आहे. लक्षात येतं सगळ्यात तुमच्या अतिशय सोपं आहे अतिशय लक्षात. ओके अतिशय म्हणजे अतिशय. पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 9 आहे याचा. क्वेश्चन नंबर 8 समजला का व्यवस्थित तुम्हाला. त्यांनी काय विचारलं शो दॅट 1 plus I raised to 10 I raised to 20 I raised to 30 इज रियल नंबर. आपण काय आपला आन्सर काय 2 आणि 2 रियल नंबर आहे. I नाही आहे इमॅजिनरी नंबर नाही आहे 2 रियल नंबर आहे. 2 बिलॉंग्स टू रियल. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 9 काय आहे क्वेश्चन नंबर 9 पहा. Question number 9 है find the value of. Question number 9 find the value of पहले एग्जांपल है आंसर I raised to 49 I raised to 68 I raised to 89 I raised to 110. दूसरा एग्जांपल है I plus I square plus I cube plus I raised to power 4. ओके हे एग्जांपल सॉल्व करायचं. हे आपण जे सिक्वेन्स आहे तीच यूज करत राहायची. एकदम सोपी मेथड आहे. पहिलेच आन्सर पहा I raised to 49 आहे I raised to 68 आहे I raised to 89 आहे I raised to 110 राइट. 49 कसं करणार मी I raised to काय करणार 48 into काय करणार I I raised to 68 बरोबर आहे. 89 कसं करणार 88 into काय करणार 110 पण बरोबर आहे 110 पण बरोबर आहे. 48 कसं करणार सांगा 48 कसं करणार I square चं काय करणार 2 × 4 = 8 नंतर into I इथं I square चा पावर काय करणार 2 × 3 = 8 इथं I square चा पावर करणार 44 into 1 हे कसं करणार I square चा 2 × 5 = 10 2 × 5 I square म्हणजे -1 चा पावर काय आहे ना 24 into 1 -1 चा पावर 34 -1 चा पावर 44 into 1 -1 चा पावर 55. ऑड आहे इवन आहे इवन +1 याचा आन्सर आहे I. ऑड आहे इवन आहे इवन इथे आहे ना +1. ऑड आहे इवन इथे आहे ना प्लस आहे आणि तिथं ऑड आहे इवन ऑड आहे सूत्र येतं -1 +1 -1 गेट I प्लस आहे त्यानंतर 2 आहे. याचा आन्सर काय आला 2 into that is 2 I plus I that is 2 आहे. इतकं सोपं आहे आणि ही व्हॅल्यू काढणं अतिशय सोपं काम आहे. हा I तसाच I square ची व्हॅल्यू काय असते -1 I cube ची व्हॅल्यू काय असते सांगा I cube ची व्हॅल्यू काय असते -1 आणि हा I raised to 4 काय I square चा
प्लस मायनस वनचा काय करणार स्क्वेअर विथ आय -1 मायनस आय इथे प्लस 1 दिस 1 1 दिस आय गेट त्यांचं आन्सर 0. इतकं सोपं आहे. अशा पद्धतीने आपले क्वेश्चन नंबर 9 पर्यंत काय झालेलं आहे सॉल्व्ह झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 10 तुम्ही होमवर्क करू शकता घरी. आज मला तुम्हाला होमवर्क आहे की क्वेश्चन नंबर 10 तुम्ही काय करायचं आहे होमवर्क करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 9 पर्यंत सॉल्व्ह झालेले आहेत. ओके लक्ष द्या.